सर्वांना नमस्कार. आपण सुरू करूयात हा कार्यक्रम. सोपानदेव चौधरी, बहिणाबाई चौधरी यांचा लेख. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल. न भीती जात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी, न भीती जात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी, बोले शब्द विन काही चंद्रा सवे इंद्रायणी, बोले शब्द विन काही चंद्रा सवे इंद्रायणी. इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग, इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग, मन झाले ओले चिंब, मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल. वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा, वृक्ष दिसला समोरी काय सांगू त्याची शोभा, जसे कटीवारी हात युगे 28 उभा, जसे कटीवारी हात युगे 28 उभा, भूक नयनांची सरे मुखवाचाये रंगात, भूक नयनांची सरे मुखवाचाये रंगात, माझा देह झाला देहू, माझा देह झाला देहू, तुक याच्या अभंगात, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून, आली कुठून शिकानी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल. तुझेच यश माऊली आज तुझेसी मी अर्पितो, अशी पुस्तकाची अर्पण पत्रिका करीत पुस्तकाच्या पहिल्याच पानावर आईचं छायाचित्र छापलं आणि विद्यार्थी दशेत असतानाच काव्यकेतकी हा कविता संग्रह प्रकाशित केला. बालपणी समग्र ज्ञानेश्वरी त्यांची तोंडी पाठ होती. जणू ज्ञानदेवांनी मागितलेल्या पसायदानाचा उत्तरार्धच आपल्या कवितेतून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. अतिशय समर्पक पण अत्यंत साधे शब्द आणि साधी रचना, जणू चराचराची कल्याण मागणारी रचना त्यांनी कवितेतून सादर केली. साधेपणा त्यांच्या लेखनातच नव्हे तर आचरणातही काठोकाठ भरलेला होता. हा विलक्षण साधेपणा, ही विलक्षण प्रतिभा या माणसामध्ये कुठून आली असेल हा प्रश्न त्यावेळी सगळ्यांना पडत होता. जन्मभूमी जळगाव आणि कर्मभूमी नाशिक असलेले हे कवी आपल्या कवितांसाठी ओळखले गेले
असे नव्हे. कारण त्यांची वैशिष्ट्य इथे संपत नव्हती. तर ते अतिशय उत्तम चित्रकार होते आणि गायकही होते. अतिशय स्वच्छ आणि अत्यंत वजनदार, खर नसलेला पहाडी पल्लेदार त्यांचा आवाज म्हणजे थिएटर व्यापून टाकणारा. गायकीचे खोल संस्कार त्यांच्या गळ्यावर झाले होते. त्यामुळं त्यांचे गाणे ऐकताना श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन जात. पुढे पुढे या गुणी कलावंताला, या व्यक्तीला महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी चंद्रशेखर यांनी महाराष्ट्र काव्य कोकिळ ही पदवी दिली. पण तरीही हा माणूस जगाच्या चमक चांदण्यांपासून दूरच राहिला. कारण याचं कारण असं होतं की कारण या माणसाच्या हातून अजून एक मोठं काम बाकी होतं. साधारणतः 1950चा तो कालखंड बर का. हे सद्ग्रस्त कामानिमित्त मुंबईला गेले. तिथं त्यांनी आचार्य आत्रेंची भेट घेतली. आता आचार्य आत्रे असो की बाळासाहेब ठाकरे असो, हे महाशय आले आणि काव्य मैफिल झाली नाही असं होत नव्हतं आणि भेटही पूर्ण होत नव्हती. यंदाही त्यांनी खिशातली एक वही काढली आणि त्यातील काही गाणी स्वतःच्या आवाजात आत्रे साहेबांना गाऊन दाखवली. आत्रे साहेबांनी त्यांच्या हातातील ती वही अक्षरशः ओढून घेतली आणि ती गाणी झपाटल्यागत वाचली. त्यातील एक कविता वाचताना तर ते अगदी निशब्द झाले. उठ सासुरवा शिनबाई, सुरू झाली वाटावाट, आतावली ओ सासू, पुस डोळ्यातील आसू. उठ सासरवा शिनबाई, घे सोशी सन तू घे, घालू नको वाद, कर माहेराची याद. उठ सासरवा शिनबाई. बसला मी देवध्यानी, कायमधी है संकट. बसला मी देवध्यानी, कायमधी है संकट. बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. माझं माहेर माहेर, माझं माहेर माहेर, सदा गाणं तुझ्या ओठी. मग माहेरून आली सासराले कशासाठी. देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते. देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. वाह वाह. अहो हे तर पावन्न काशी सोने आहे. आतापर्यंत कुठं लपून ठेवलं होतं? मराठी साहित्यातील एक मोठा अनमोल खजिना, एक मोठा अनमोल ठेवा आज मला मिळालाय. अशी आपसुकच प्रतिक्रिया त्यावेळीस आत्रे साहेबांनी दिली. हो, खरंच आत्रे साहेबांनी जसं सांगितलं तसं महाराष्ट्रातील रसिकांना एक अनमोल खजिना सापडला होता. तो खजिनाच होता
तो खजिनाच होता, कारण महाराष्ट्राला सोन्याची खाण सापडली. प्रख्यात्रे यांना ती जुनाट पानाची वही आणून देणारा त्या सद्ग्रहस्थाचं नाव होतं सोपानदेव नथुजी चौधरी. आणि त्या कविता होत्या त्यांच्या आईच्या, म्हणजे साक्षात निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या. रसिको हो, नमस्कार. मी किरण सोनार तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज बहिणाईचा लेख सोपानदेव चौधरी हा 14वा प्रयोग सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आणि या काव्य मैफिलीला मला साथ देण्यासाठी माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या नाशिकच्या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, सूत्रसंचलिका आणि आमच्या ह्या मैफिलीच्या एक सहभागी कवयित्री अलका कुलकर्णी, त्याचप्रमाणे नाशिकच्या गझल विश्वातील एक मोठं नाव गझलकार गोरखजी पालवे, नाशिकची बहिणाबाई अशी ज्यांची ओळख आहे त्या कवयित्री शुभांगी पाटील. तर मंडळी, बहिणाबाईला किंवा बहिणाबाई जवळ निरीक्षणाला लागणारी सूक्ष्म दृष्टी होती. त्यामुळे निसर्गाच्या साध्या साध्या गोष्टीतही किती महत्वाचा आशय लपलेला असतो हे तिच्या लक्षात येत होते. सुगरण्याची झाडेला टांगलेले घरटे आपण नेहमी बघतो, किती मुलायम असतो, पण तरी कसं घट्ट आणि मजबूत. इवलीशी चोच आणि पायाची फक्त 2 बोटं, पण तेवढ्यावर अचंबा वाटेल अशी सुगरण काम करते आणि तिची कारागिरी करते. अहो, माणसाजवळ तर चांगले 2 हात, 2 पाय आणि 10 बोटे, मग त्यांनी किती आणि काय काय केलं पाहिजे. वाऱ्याने झुलणाऱ्या झोक्याकडे पाहून बहिणाबाईंच्या तरल प्रतिभेचा झोका आकाशात उंच उंच जातो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलनी जरी खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. खोपाईन लाईनला जसा गिल क्याचा कोसा, पाकराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिल रे देवान 2 हात 10 बोट. बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव पासून 2 मैलावर असलेल्या आसोदे गावात. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी बहिणाबाईंचा विवाह शेतकरी कुटुंबात झाला. नांदत्या घराचा पसारा मोठा होता, पण काही कालावधीने शेतीच्या वाटण्या झाल्या आणि त्यानंतर बहिणाबाई आणि त्यांची यजमान नथुजी चौधरी स्वतंत्र घरात राहण्यास गेले. थोडीशी जमीन त्यांच्या हाताशी होती, पण त्याच वर्षी मोठा दुष्काळ पडला आणि पोटाला लागलेली भूक पाठीशी लागली. म्हणूनच त्यांनी जळगावच्या मेहरून तलावाच्या बांधकामाच्या वेळेस मजुरीचं काम पत्करलं आणि दोघांनी अक्षरशः खडी फोडली. सुखदुःखाने भरलेल्या या संसारामध्ये त्यांच्या वेलीवरती 2 फुले आणि 1 मुलगी अशी 3 फुलं उमलली. मोठी मुलगी काशी, मधला ओंकार आणि सर्वात लहान म्हणजे सोपानदेव. पण त्याच वेळी ह्या सुखी संसारात एक मोठं विघ्न आहे. वयाची 30 ओलांडण्याच्या आत
बहिणाबाईंचे यजमान नथुजी चौधरी देवाच्या घरी गेले. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार होटा कधी म्हणू नये, अरे संसार संसार होटा कधी म्हणू नये. राऊळीच्या कळसाने लोटा कधी म्हणू नये, राऊळीच्या कळसाने लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडन पडन, अरे संसार संसार नाही रडन कुढन, येड्या गयातला हार म्हणून करे लोढन, येड्या गयातला हार म्हणून करे लोढन. रसिक हो, संसारात बरे वाईट अनुभव आपल्याला सगळ्यांनाच पदोपदी येत असतात. पण अशा वेळी चांगलं ते स्वीकारायचं आणि वाईट अनुभवातून मात्र पळ काढायचा. असं करणं म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे. संसाराच्या सर्वच जबाबदाऱ्या पेलायच्या असतात आणि अगदी आनंदाने. संसार हा रडत पुडत करायचाच नसतो आणि एखादं नको असलेलं लोडणं ते समजून त्याला झटकायचं पण नसतं. तर संसार गळ्यातील मौल्यवान हाराप्रमाणे जपायचा असतो आणि कुरवळायचा पण असतो. छोटा सोपान अवघा 3 वर्षाचा होता. पण बहिणाबाई डगमगल्या नाही बरं का. बहिणाबाई म्हणतात, कुंकू पुसले गोंधन टिकले, कुंकू पुसले गोंधन टिकले, मात्र कुंकवामुळे माझे नशीब नाही मिटले. मंगळसूत्र तुटलं पण तरी पतिदेवाने घातलेली संसाराची शपथ गळ्याशी कायम होती. वरवरच्या सौभाग्य लेण्यापेक्षा अमित खुणांनी बहिणाबाईंना जगण्याचं बळ दिलं आणि संसाराबद्दल त्यांच्या मनात कधीही कटुता आली नाही. आणि हो, त्यांच्या कवितेतून ती कधीही डोकावली पण नाही. अहो, साध्या साध्या शब्दात बहिणाबाईंनी केलेलं जीवनाचं भाष्य फारच हृदयस्पर्शी आहे आणि सुंदर आहे. आपल्या हृदयाला थेट भिडून जातं. एक संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, एक संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, देतो सुखाले नकार अन दुःखाले होकार, देतो सुखाले नकार अन दुःखाले होकार. देखा संसार संसार दोन जीवाचा सुधार, देखा संसार संसार दोन जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार. अरे संसार संसार असा
सोपानदेवांचे वडील गेल्यानंतर प्लेगची एक मोठी साथ आली. त्यावेळी सोपानदेवांचा मोठा भाऊ ओंकार हा देवकृपेने या साथीतून थोडक्यात बचावला. पण त्यावेळी ह्या आजारात त्याच्या एका डोळ्यात आणि पायामध्ये किंचितचं अपंगत्व आलं. मोठा भाऊ ओंकार खाली बसताना कलांडून जायचा. त्यामुळे संसाराचा सर्व भार बहिणाबाईंवरती आला. वडिलांच्या हातचे कर्ज आई बहिणाबाईंना फेडता फेडता नाके नऊ आले. गावाचा सावकार दारापुढे येऊन उभा राहायचा आणि व्याज घेऊन जायचा. त्या दिवसात बहिणाबाई गावातील कथा कीर्तनाला सुद्धा जात नव्हते. अशी परिस्थिती बहिणाबाईंवर होती. आणि सोपानदेवांनी त्यावेळी आईला विचारलं, आई तू अलीकडे कथा कीर्तनाला देवळात जात नाही? त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, अरे पांडुरंगा तुझी कशी भक्ती करू सांग. अरे पांडुरंगा तुझी कशी भक्ती करू सांग. तुझ्या रूपाड येत सावकारच रे सोंग. तुझ्या रूपाड येत सावकारच रे सोंग. आई बहिणाबाई म्हणजे खरोखर सरस्वती होती. रसिक हो, जन्म आणि मरण या दोन गोष्टी अशा आहेत की जिथं आपली मती गुंग होऊन जाते आणि आपला काहीच अधिकार चालू शकत नाही. बरं, जन्मभर मी श्वास घेतो असा म्हणणारा शेवटच्या क्षणाला एकही श्वास घेऊ शकत नाही. हतबल होतो तो मृत्यू पुढे. म्हणूनच वाटेला आलेलं हे मोलाचं आयुष्य तशाच तोलामोलाने जगायचं असतं. आनंद देत घेत जगायचं असतं. बहिणाबाईंनी तसंच जगल्या. त्यांनी स्वतःवर प्रेम केलं, त्यांनी काळ्या मातीवर प्रेम केलं, त्यांनी संसारावर प्रेम केलं, त्यांनी निसर्गावर प्रेम केलं आणि त्यांनी जसं आपल्या विचारांवर प्रेम केलं तसं त्यांनी सर्वांना एक विचारधरणी दिलं. बहिणाबाई नेहमी म्हणतात, देवाची म्हणजे त्याच्या येण्याची चाहूल झाडांच्या पानापानात लागते. अरे वा. देवाची म्हणजे त्याच्या येण्याची चाहूल झाडांच्या पानापानात लागते. आसमंतात फिरणारा घुमणारा वारा देवाच्या येण्याची बातमी कानात सांगतो. वाह, काय मार्मिक विचार आहे. देव येण्याची बातमी अशी वाऱ्याच्या पाण्यामध्ये समजते, काटा येतो अंगावर. हे विचार. पण कधी कधी हीच बहिणाबाई विनोदाने म्हणते, जो असतो पण दिसत नाही तो देव, आणि जे दिसतं पण असत नाही ते भूत. आहे की मंडळी, त्या काळी स्त्रिया आपल्या दुःख, आनंद आणि भावना जात्यावर दळत असताना व्यक्त व्हायच्या. बरोबर ना? त्यामुळं दळण दळताना एक ओव्या म्हणण्याची प्रथा होती. माऊली ह्या सर्व माझ्या मते कधी ना कधी जात्यावर दळण दळत असेल. आता थोडा काळ बदलला म्हणून आता त्या मोबाईल वरती दळतात आणि ते वाचत वाचत त्यांचे विचारही व्यक्त करतात. काहीतरी टाकलं असं म्हणून. सगळेच आपणही तसंच आहे. पण बहिणाबाई जेव्हा ओव्या म्हणायच्या त्यावेळी आईच्या ओठातून येणाऱ्या ओव्या सोपानदेवांना ऐकत राहावं असं वाटायचं. त्यांच्या कानाला आणि मनाला त्या गोड वाटायच्या.
आपल्याकडं म्हणजे आपल्या आईकडं एक जगावेगळा विचार करण्याची शक्ती आहे. म्हणूनच ती सर्वसामान्य स्त्री नाहीच, तिच्या रूपाने माय सरस्वती भूतलावर आलेली आहे. तिची जाणीव सोपान देवांना पदोपदी होत असत. साध्या साध्या शब्दातून तिने जगण्याबद्दलचं तत्वज्ञान जगासमोर मांडलं. तर खरं रसिक हो, तसं बघितलं गेलं तर माणसाचं मन एक मोठी अजीब चीज आहे. आणि ज्याला आपण आपलं मन म्हणतं ते आपल्या सोबत असतं का? मग मन हे असतं तरी कुठं? आणि याचा थांगपत्ता तरी कोणाला लागतो का? कारण मन स्थिर ठेवा, मन ताब्यात ठेवा, असा उपदेश आपण हजारो वर्ष ऐकत आलो आहोत. पण खरं सांगा, मला त्याचा काही उपयोग झालाय का? किंवा तुम्हाला काही उपयोग झालाय का? कारण फुलपाखरूपेक्षा चंचल मनाचं उदाहरण देत बहिणाबाई सांगतात आणि त्यांना ते आश्चर्य पण वाटतं. या मनाचं जटिलतेचं त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते देवाला विचारतात, अरे तू असं मन घडवलंच कसं देवा? तुला एखादं स्वप्न तर नाही ना पडलं? मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरीस पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. जशा वाऱ्यान चालल्या पाना वरल्या लाटा, जशा पाण्यावर चालल्या पानावरल्या रे लाटा. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण. उंडारल उंडारल जसा वारा वहादन, उंडारल उंडारल जसा वारा वहादन. मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर, मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता होत भुईवर गेलं गेलं आभायात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. मन चपय चपय त्याले नाही जरा धीर, मन चपय चपय त्याले नाही जरा धीर. तठे वैसन इज आल आल धरतीवर, तठे वैसन इज आल आल धरतीवर. मन एवढ एवढ जसा खाक साचा दाना, मन एवढ एवढ जसा खाक साचा दाना. मन केवळ केवळ आभायात बिमायेना, मन केवळ केवळ आभायात बिमायेना. देवादी कस दिलं मन असं नाही दुनियात, देवा कस दिलं मन असं नाही दुनियात. असा कसार तू योगी तुझी काय करामत, असा कसार तू योगी तुझी काय करामत.
देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, देवा असं कसं मन असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. मंडळी, सोपानदेव एकदा जुने पुस्तकं चालत होते आणि ती पुस्तकं चाळता चाळता त्यांना इयत्ता दुसरीचं पुस्तक हाती लागलं. आता त्यावेळी कसं होतं की मागची पुस्तकं पण आपण सांभाळून ठेवायचो आणि त्यावेळी सोपानदेवांना त्यामध्ये एक आवडीचा धडा होता आणि त्यांना तो खूप आवडायचा आणि त्या धड्याचं नाव होतं सावित्रीचे चातुर्य. तो धडा सोपानदेव ऐटीत वाचू लागले आणि सोपानदेवांना ती सवय की कोणताही धडा मोठ्याने वाचायचा. बहिणाबाई सोपानदेवांचं ते धडा वाचणं लक्षपूर्वक ऐकत होते. आता सोपानदेवांना वाटलं की आपली आई हिला काय कळणार यातलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रामप्रहारात बहिणाबाई दळायला उठल्या आणि ओवा गाऊ लागले. जात्याच्या आवाजासोबत आईच्या त्या मंजूळ ओव्या सोपानदेवांच्या कानावर आल्या आणि ते आश्चर्यचकित झाले. सावित्री सावित्री सत्यवानाची सावली, निघे सत्यवान त्याच्या मागोनी धावली, निघे सत्यवान त्याच्या मागोनी धावली. एक अडाणी अशिक्षित, जिला शिक्षणाचा अजिबात गंध नाही आणि जिने कधी शाळेचं तोंडही बघितलं नाही, ती बाई सांगते, माझ्या हृदयात सूर्य बाप्पा येतो, माझ्या हृदयात सूर्य बाप्पा येतो आणि जे सर्वसामान्यांना दिसत नाही असं त्या परमेश्वराचं निर्गुण रूप दाखवतो. खरंच नाही हो, ती सर्वसामान्य स्त्री नव्हतीच. ती साक्षात आई सरस्वतीच ह्या वेड्या बागड्या रूपात या पृथ्वीवर आली होती आणि या अडाणी जगाला त्यांच्याच भाषेत त्यांचं जगणं समृद्ध करायला. बरोबर ना? त्या निरक्षर स्त्रीनी तो धडा वाचला म्हणजे ऐकला आणि त्यावर कविता केली. कशा सुचत असतील त्यावेळी त्यांना त्या कविता. आणि एक मात्र खरं होतं, सोपानदेवांना आईच्या प्रतिभाशक्तीचं दर्शन पदोपदी होत होतं. सोपानदेव त्यावेळी आईला करमणूक म्हणून ओव्या गायला लावायच्या आणि ते आवडीने लिहून पण घेत असत. आईचे गाणे म्हणजे त्यांना एक प्रेरणादायी मंत्र होता. आईची प्रत्येक गोष्ट किंवा तिचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जगावेगळा होता. तिच्या सोबत रोजचं जगणं त्यांच्यासाठी एक शाळा होती. बहिणाबाईंचं गाणी म्हणजे खानदेशी वराडी बोलीतील एक अलौकिक महाकाव्य. त्या स्वतः निरक्षर, पण त्यांचं काव्य हे मोठ्या मोठ्या पंडितांनाही चिंतन करणाऱ्या लावणारे होते. बहिणाबाईंची कविता जेवढी देखणी तेवढी सरसही होती आणि जेवढी सरस तेवढी ती देखणी होती. बहिणाबाईंना आपल्याला लाभलेल्या असामान्य प्रतिभेमुळं त्यांनी अनुभवांना शब्दरूप दिलं. रसिकांनी त्यांच्या साध्या सुध्या वाटणाऱ्या कविता, ओव्या यांना भरपूर दाद दिली. अगदी शाळकरी अवस्थेपासून त्या कविता करायच्या किंवा त्यांना त्या काळी गाणी सुचत असायची.
आणि त्यावेळी त्यांना विचारलं जायचं की बहिणा, तुला लिहिता वाचता येत नाही, मग तुला गाणं कसं सुचतं ग? त्यावर बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, पावसात सामावत माती मंदी उगवत, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हृदयात सूर्य बापा काय आरूपाचं रूप, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येन जाण वारा सांगे काना मंदी, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. किती रंग विशी रंग रंग भरले डोळ्यात, माझ्यासाठी शिरी रंग रंग खेळे आभाळात, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. अजून जोरदार टाळ्या. मावशी, मावशींना कळालं असेल मी का जोरदार टाळ्या वाजवायला लागले. कारण आमच्या समोर तुमचं जे दिसतं त्याच्यावरून आमचे शब्द येत असतात. तुम्ही असे झाले का आम्ही असं होतो. म्हणून आम्ही उत्साहाने चेहरा बघत असतो. तरी त्यांनी ज्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या त्यांना आता कळालं. मी तसं बोलायला, आता ही आपली कंटेंट बेस आहे. पुढची एक करमणूक जी असते, करमणूक बेस प्रिय कविता ही मैफिल आहे, त्याच्यात अजून वेगळं आहे. पण आता तुम्ही ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या ना त्या शुभांगी पाटील. तुम्ही मला बोलले होते की सगळ्यांचा परिचय करून द्या. मी फक्त एकच मिनिटात परिचय करून देतो. या कवयित्री शुभांगी पाटील नाशिकच्या कवितेच्या विश्वातील एक मोठं नाव. त्यांचं कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्या आश्रम शाळेमध्ये अधीक्षिका आहे आणि त्यांना त्यांचा आवाज तुम्ही जर बघितला तर मला असं वाटतं की मला एक ऊर्जा भेटते. कारण माझ्या सोबत साक्षात बहिणाबाई बसलेली असते. तर हे ऐकताना तुमचा असाच प्रतिसाद मावशी. तर आमचे शब्द तसे येतात
जसं तुम्ही आम्हाला रिॲक्ट करतात ना तसं आमचे शब्द येतात. तर रसिक हो, सोपान देवांना आपण सोपानदेव आणि बहिणाबाईंच्या गोष्टी ऐकतोय. आता पुन्हा एक गोष्ट. आता सोपान देवांना शाळेच्या पाठ्यपुस्तकात रामाचा चंद्रसाठी हट्ट असा धडा होता मावशी. आणि नेहमीप्रमाणे सोपानदेव धडा मोठ्या ऐटीत वाचत होते आणि आपली आई बहिणाबाई ऐकत होती. आता सोपानदेवांना माहिती होतं, पूर्वी काय माहिती होतं की आई अडाणी, तिला काय कळतं. पण आता सोपानदेवांना माहिती होतं आईला सगळं कळतं. आता धडाचा आशय असा होता की प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे लहान श्रीराम, लहानपणीचे, त्यांना आकाशातील चंद्र हवा असं म्हणून ते हट्ट करून बसले. आणि राजाच्या प्रधान जो होता त्यांनी काय केलं, बाळ रामाला म्हणजे राम लल्लाला आरशात चंद्र दाखवला आणि रामाला खुश करून टाकलं. अशी काहीशी ती कथा होती. आता धडा वाचून झाल्यावरती सोपानदेव आईला म्हणाले, बघा प्रधानाने कशी चतुराई केली. ह्या कथेवरती पण बहिणाबाईंची प्रतिक्रिया वेगळीच होती. ती म्हणाली, त्या प्रधानाने सगळा घोटाळा केला बघ. आता लहानगा सोपान आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अगं आई, उलट प्रधानाने चातुर्याने त्या बाळ श्रीरामाला त्याचं समाधान केलं, त्याचं रडणं थांबवलं. यात घोटाळा कसा काय. अरे रामाचा भक्त कोण. हनुमान, भीमरूपी मारुद्रा वज्र हनुमान मारुती. बस कर तुझं गाणं. हनुमान हा रामाचा भक्त होता. अरे हनुमानाने जन्मतः सूर्यबाप्पाला गिळलं. हनुमानाने जन्मतः सूर्यबाप्पाला गिळलं. मग रामाचा हट्ट जर हनुमानापर्यंत पोहोचवला असता तर त्याने एकच उडी मारून चंद्र घेऊन आला असता की. आणि त्या चंद्राला रामाने जर हात लावला असता तर आपोआपच त्या चंद्रावरचा डाग बी रामाच्या पावन स्पर्शानं पुसला गेला असता ना. वाह, चंद्रावरचा डाग कसा पुसला असता हे तुम्ही या बहिणाबाईंनी सांगितलेले. मोठे मोठे ऋषी महाऋषींनी जो प्रश्नाचं उत्तर शोधू शकले नाही ना चंद्राला देवाला सापडलं नाही, त्या बहिणाबाईंनी अत्यंत साध्या शब्दात सांगितलं. खरंच बहिणाबाई म्हणजे स्वतःच एक मूर्तिवंत प्रतिभा होती. अहो ती तर जिवंत कविता होती. आणि लहानगा सोपान निरागस मनाने सर्वच अनुभवत होता. कष्टमयरित्या संसाराची गाडी ओढणारी त्याची आई ही त्याच्यासाठी सर्वस्व होती. म्हणूनच आईविषयी सोपानदेव चौधरी यांची एक सुंदर रचना आणि कविता. आई तव अंगाई गीत ऐकूनी जगाचा कोलाहलही होतो ग शांत. आई तव अंगाई गीत, आई तव प्रेमाचा घास
आई, या आईवरचं जेव्हा रचना समोर येते ना आमची सोपानदेव चौधरींची, त्यावेळेस एकही शब्द सुचत नाही. कारण या कवितेचा अर्थच तेवढा गहन आहे, खोल आहे. आणि आम्ही जेव्हा जेव्हा ही कविता सादर करतो त्यावेळेस 20-25 वर्षाचा मुलाला पण आई आठवते, 40 वर्षाच्या मुलीला पण आईच आठवते, आणि तुमच्या सारख्या 70-80 वर्षाच्या मायबापला पण आईच आठवते. आणि आज ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं चित्र साक्षात डोळ्यासमोर दिसलं असेल. इतकी ताकद या कवितेची आहे. आणि अर्थात या माऊलींना 2 अर्थाने आई दिसली असेल, कारण त्या स्वतः पण कुठेतरी आई आहे आणि त्यांना त्यांचा मुलगा आणि मुलगी या रूपात सुद्धा त्यांना वाटलं असेल की मी एवढं प्रेम करते का. कदाचित तुमची मुलं आणि मुलगी हे जाणून असतील पण व्यक्त होत नसतील. ते या कवितेतून ते व्यक्त झालेलं आहे. तर मंडळी, वर्गात उत्तम चित्र काढणारा मुलगा अशी ख्याती सोपानदेवांची होती. एकदा स्वामी विवेकानंदांचं चित्र त्यांनी रंगवलं आणि ते चित्र घरातल्या भिंतीला टांगलं किंवा लावलं. आता स्वामी विवेकानंद हे कोण होते हे बहिणाबाईंना माहिती होतं का? नाही. सोपानदेवांनी आईला चित्र दाखवलं आणि विचारलं, आई कसं आहे ग हे चित्र, तुला आवडलं का? अरे देवा, हा तर मोठा माणूस, देवानं फेटा बांधला, मुकुटाऐवजी फेटा कसा? अरे बापरे. आता ह्या चित्रामध्ये बहिणाबाईंना देव कसा दिसला हे देवच जाणे. मला सांगा, एकाच वाक्यामध्ये स्वामी विवेकानंदांची अशी थोरवी कोणी सांगितली होती का? की फेटा कसा बांधला, मुकुटाऐवजी फेटा, म्हणजे देवरूप दिलं. देवरूप दिलं सोपानदेवांनी, सोपानदेवांच्या आईंनी, बहिणाबाईंनी. सोपानदेवांना कवितेचे संस्कार जसे आईकडून आले होते तसे वागण्या बोलण्याचे संस्कारही आईकडूनच आले होते. एकदा बहिणाबाईंनी सोपानदेवांना आणि त्यांच्या चुलत भावाला खाऊ दिला. आता चुलत भावाने काय केलं, स्वतःचा खाऊ पटकन खाऊन टाकला आणि त्यानंतर सोपानदेवांचा खाऊ हिसकावून घेतला. आता चुलत भावाच्या या कृत्याचा सोपानदेवांना राग आला आणि त्यांनी त्याला शिवी देऊन टाकली. ती जवळच असलेल्या बहिणाबाईंच्या कानावर गेली. बहिणाबाई तडक उठल्या आणि चुलीवरचा गरम कलता त्यांनी उचलला आणि सोपानदेवांच्या पोटाला चटका दिला. पोटी असतं तेच ओठी येतं. बहिणाबाईंनी सोपानदेवांना शिकवण दिली. अरे, शब्द सरले की तोंडी शिव्या येतात आणि शिव्या सरल्या की मारामारी सुरू होते. तेव्हापासून सोपानदेवांनी निश्चय केला, इरादा केला की एकही अपशब्द चुकूनही उच्चारायचा नाही. कवी सोपानदेव सांगतात की एकदा असं घडलं की आमच्या घराच्या शेजारी एक 7-8 वर्षाची मुलगी राहत होती. तिची आई वारलेली होती आणि तिची आत्या तिचा सांभाळ करायची. मुलीकडून घरातलं सगळं काम करून घ्यायची आणि घरातले काम केले नाही तर कधी कधी ती आत्या तिला मारायची पण. आणि प्रसंगी इतकी मारायची, इतकी बोलायची की तिला सतत बोलणे खावा लागायचे. आणि हे सगळं बघून सोपानदेव म्हणतात की आम्हाला खूप वाईट वाटायचं. आणि त्यांनी एक दिवस आईला विचारलं, माय, एवढीशी पोर पण ती आत्या किती रागवते, प्रसंगी मारते, मला सांगा हे बरोबर आहे का? त्यावर बहिणाबाई म्हणाल्या, अरे, माय वाचून पोर आहे ती,
तिला हे सारं सहन करावंच लागेल. तर रसिक हो, बहिणाबाई म्हणाल्या, पण बहिणाबाईंनी नुसत्या म्हणाल्याच नाही, तर बहिणाबाईंनी आई, वडील, काका, मावशी या सगळ्या नात्यांच्या शब्दांच्या माध्यमातून मोठं मार्मिक वर्णन केलेलं आहे. माय माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, आत्या आत्या म्हणता म्हणता किती अंतर ग पडे. तात तात म्हणता म्हणता जीभ दातामध्ये आले, तात म्हणता म्हणता जीभ दातामध्ये आडे, काका म्हणता म्हणता कशी माग माग दडे, काका म्हणता म्हणता कशी माग माग दडे, कशी माग माग दडे. जिजी जिजी म्हणता म्हणता मिळे जिभेला उभारा, जिजी म्हणता म्हणता मिळे जिभेला उभारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा, गेला तोंडातून. खरंच आहे ना, प्रत्येक महिला सासूबद्दल अशीच. पण बघा किती सुंदर विचार शब्दातून प्रतीत केलेला आहे. माय उच्चार केल्यानंतर दोन्ही ओठ असे शिवले जातात. तुम्ही बघा, बोलून बघा ती किती आत्मीयता असते ह्या माय या शब्दामध्ये. आणि आत्या, आत्या जर म्हणायचं असेल तर आ म्हणजे दोन्ही ओठ दूर जातात. हा मायेचा ओलोवा आणि हा दूरचा ओलोवा. बहिणाबाईंकडे जशी शब्दांची जादू होती तशीच सोपानदेवांकडे पण होती. आपल्या नाशिकचं सार्वजनिक वाचनालयात जातात ना तुम्ही, तर पूर्वी हे सार्वजनिक वाचनालय सरकार वाड्यामध्ये होतं आणि सार्वजनिक वाचनालयाकडनं एकदा काव्य मैफिलीचं आयोजन केलं आणि त्या काव्य मैफिलीमध्ये म्हणजे ती सरकार वाड्यात बरं का, दुसऱ्या मजल्यावरती वाचनालय आणि तिथेच एक हॉल आणि तिथं खुर्च्या टाकल्या आणि सांगितलं की आज काव्य मैफिल वर्षातून एकदा दरवर्षी असते. आता पण ती परंपरा सुरू आहे. तर त्या काव्य मैफिलीला एक बातमी आली. आता त्यावेळेला व्हॉट्सअप, फेसबुक, फोनवर काय काही नव्हतं, पण अशी वाऱ्यासारखी बातमी, या कानाची त्या कानाला बातमी आली की सोपानदेव चौधरी आज काव्य मैफिलीला येणार. आता त्यांनी दुसऱ्या मजल्यावरती अशा पद्धतीने व्यासपीठ उभं केलं होतं. सोपानदेव येणार अशी बातमी गावभर पसरली. काही क्षणामध्ये दुसरा मजला भरून गेला. सोपानदेव तर येण्याची बाकी होती अजून. ते आल्यानंतर काय होणार हा त्यांनी विचार केला. मग तिथल्या सर्व विश्वस्त मंडळ कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आता आपण हा व्यासपीठ, किंवा त्यावेळी व्यासपीठ म्हणजे काय, 2 खुर्च्या, टेबल लगेच उचललं आणि सरकार वाड्याच्या चौकामध्ये ठेवलं. त्या दिवशी आपल्या कानेरेवाडीत राहणारे, नाशिकच्या कानेरेवाडीत राहणारे सोपानदेव चौधरी अशी बॅग घेऊन पायी पायी सरकार वाड्याच्या दिशेने निघाले आणि सरकार वाड्याच्या चौकात एक पहाडी पल्लेदार आवाजाने संपूर्ण सरकार वाड्याचा चौक उठून उठला, जागून उठला आणि ती मैफिल चक्क 3 वाजेपर्यंत त्यांनी गाजवली. अशी ही काव्य मैफिल. तर त्यावेळी तसं बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आवाजाने, आपल्या पल्लेदार आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारे सोपानदेव चौधरी होते. त्यावेळी सोपानदेव चौधरींना या नाशिकच्या काव्य मैफिलीने अक्षरशः डोक्यावर घेतलं, सोपानदेवांनाही डोक्यावर घेतलं आणि मैफिल रंगू लागली. जसं कवितेविषयी मी तुम्हाला सांगितलं तसं सोपानदेवांची एक गवळणही आपल्याला ठेका धरायला लावते. त्यांच्या एका गवळणीने, गवळण ऐकली ना काका? नाही तर ही गवळीण कोण? तर एका गवळणीने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. अहो नाचायला लावलं आणि डोळ्यालाही लावलं. गोकुळीचा कान्हा कुणी पाहिला की काय ग, पाहिला की काय ग, गोकुळीचा राणा माझा
देखिला की काय ग, देखिला की काय ग. जमुनेच पाणी सगळं किती बाई काळ काळ, जमुनेच पाणी सगळं किती बाई काळ काळ. प्रभू चिंतनाने यमुना काळी पडली काय ग, काळी पडली काय ग. गोकुळीचा कान्हा माझा देखिला की काय ग, देखिला की काय ग. गोकुळीचा राणा माझा पाहिला की काय ग, पाहिला की काय ग. प्रभू सावळा हा कृष्ण रंग तुझा झाला कृष्ण, प्रभू सावळा हा कृष्ण रंग तुझा झाला कृष्ण. कृष्णनाथ लपून पोटी ठेविला की काय ग, ठेविला की काय ग. गोकुळीचा कान्हा कुणी पाहिला की काय ग, पाहिला की काय ग. गोकुळीचा राणा माझा देखिला की काय ग, देखिला की काय ग. चोरली माझे चित्ता देवपणा वरी मिरविता, चोरली माझे चित्ता देवपणा वर मिरविता. देवपणा कळला पुरता बोलू तरी काय ग, बोलू तरी काय ग. गोकुळीचा कान्हा कुणी पाहिला की काय ग, पाहिला की काय ग. गोकुळीचा राणा माझा देखिला की काय ग, देखिला की काय ग. हसू नका पुष्पलतांनो, हसू नका पुष्पलतांनो, सृष्टी देवीच्या छकुल्यानो. हसू नका पुष्पलतांनो, सृष्टी देवीच्या छकुल्यानो. कृष्ण सखा जवळी म्हणून वेडविता काय ग, वेडविता काय ग. गोकुळीचा कान्हा कुणी पाहिला की काय ग, पाहिला की काय ग. गोकुळीचा राणा माझा देखिला की काय ग, देखिला की काय ग. नको नको थट्टा असली शर्त आता झाली बाई, नको नको थट्टा असली शर्त आता झाली बाई. झाली तरी तो वनमाली देखिला की काय ग, देखिला की काय ग. गोकुळीचा कान्हा कुणी पाहिला की काय ग, पाहिला की काय ग. गोकुळीचा कान्हा माझा देखिला की काय ग, देखिला की काय. मंडळी, ही जी गवळण ऐकली तुम्ही ती गझलकार गोरख पालवे यांनी तुमच्या समोर सादर केलेली आहे. मी तुम्हाला प्रारंभीच सांगितलं होतं की नाशिकच्या गझल विश्वातील एक मोठं नाव गोरखजी पालवे. बहिणाबाई चौधरींचा आवाजाप्रमाणे यांचा आवाज आहे शुभांगी पाटील यांचं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण ज्या वेळेस तुम्ही यांची गझल ऐकाल ते शब्द तुमच्या कानामध्ये 3 ते 4 दिवस सतत असे फिरत राहतील. इतका आवाज, इतकी शब्दांची ताकद, इतकी मधुरता ह्या व्यक्तीच्या गझलमध्ये असते. आणि ते जर आपल्याला वेळ भेटलाच तर मी तुम्हाला परवानगी घेऊन एखादी गझल आपण यांची जरूर ऐका. तर पुढे जाऊया. तर तुम्ही सोपान देवांची कविता ऐकली, गवळण ऐकली आणि असे हे सोपान देव
जसं मी तुम्हाला सांगितलं की ते महाराष्ट्राचे काव्य कोकिळ होते आणि ते नाशिकला राहायचे आपल्या कानेरेवाडीत. कानेरेवाडी माहिती ना? काय आता शहरीकरणामध्ये वाड्या निघून चालल्या, टिकून आहे. मला असं वाटतं की आम्ही हाच वसा घेतलाय की ते आपल्याला टिकवायचं आणि म्हणूनच ही काव्य मैफिल घेतो. सोपान देवा चौधरी यांची कविता, गवळण आणि अशाच पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की त्या तुमच्या समोर मला सादर करायच्या आहे. जास्त वेळ न दवडता एक संवादात्मक त्यांची कविता खूप सुंदर आहे, ती आता तुमच्या समोर सादर करतो. मी माळी फुलमाळीन तू बाला, मी माळी फुलमाळीन तू बाला, गुंफू ग सुमनांच्या माला, गुंफू ग सुमनांच्या माला, निशिगंधाचा गंध मनोहर, बकुळी त्याच्या हुनिती सुंदर, गंधे गंधे निज गंधे करी मोहित सकलांना, मद मोस्त मोगरा कसा हा, नाजूक मालती जपते देहा. डोलू चल डोलू, डोलू चल डोलू आणि घालू गळ्यात गळा, जाई जुई आगळ्या वेगळ्या, सगळ्या सगळ्या मुलुखाच्या त्या भोळ्या, राण्या या राण्या, राण्या ह्या राण्या, शोभती प्राजक्ताला, दरवळते ही इथेच मेली, बोल बोलता सदा भुकेली, वेडी ही वेडी असलाच हिला हा चाळा, चाफा इकडे बोलत नाही, घुम्या घुम्या हाच सदाचा बाई, योगी तो योगी, योगी तो योगी, धरतो म्हणून या बोला, शेवंती खेड्यातील बाला, शेवंती खेड्यातील बाला, सुवर्ण चाफा न मिळे हिजला, ठेवी ही ठेवी त्या झेंडूवरती डोळा, ठेवी ही ठेवी त्या झेंडूवरती डोळा, गुलाब राजा बगनवलाचा, गुलाब राजा बगनवलाचा, छेक बाई तो काट्याचा, काटा तो काटा, काटा तो काटा नच लागो बोटाला, काटा तो काटा नच लागो बोटाला, फुलू बगीचा रमू रसिका, प्रेम भरे मी माळी, फुलू बगीचा रमू रसिका, प्रेम भरे मी माळी, फुलमाळी तू बाला, गुंफू सुमनांच्या माला, गुंफू सुमनांच्या माला. माळी आणि फुलमाळी यांचा हा प्रेमाचा संवाद तुम्हाला आवडलाच असेल. सोपान देवांचं कार्यकर्तृत्व, कविता, शब्दरचना इथपर्यंतच नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्याख्यानाची सुरुवात सोपान देवांच्या कवितेने होत असेल. म्हणजे कसं? म्हणजे असं की त्या काळी सावरकरांची सागरा प्राण तळमळला ही कविता सावरकरांनी लिहिली, पण त्याचं गायन, व्याख्यानाची सुरुवात सोपान देव करत असत. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः सांगायचे की मी ज्या आत्मीयतेने लिहिलं, त्या आत्मीयतेने, ते शब्दांनी जर कोणी रसिकांसमोर पोहोचवत असेल, रसिकांच्या हृदयांपर्यंत पोहोचवत असेल, तर ते होते सोपान देव चौधरी. तर सोपान देवांनी स्वतःच्या कवितेसोबतच अनेकांच्या कवितांना चाल दिली आणि रसिकांसमोर सादर केली. त्यांनी काव्य मैफिली अक्षरशः गाजवल्या. झुक झुक बोली बोलत होती, आगीन गाडी चालत होती, झुक झुक बोली बोलत होती, आगीन गाडी चालत होती. तोच समोरी दरवाजावर नजर जराशी माझी वळली, कुणी एक निष्पाप बालिका पुष्पा समतेथे दरवळली.
मुग्धपणाला फुटली वाचा गोड गीत मग गाऊ लागली मित्रमंडळी डोलत होती आगीन गाडी चालत होती झुक झुक बोली बोलत होती आगीन गाडी चालत होती प्रवासातल्या सहवासासह सभोवती वनराई डोले प्रवासातल्या सहवासासह सभोवती वनराई डोले मंत्रमुग्ध वातावरणातून कृष्णही पेटे रंगून गेले अशी रंगता ही नवलाई वनराईतून ती वनराणी मैफिल आमची तोलत होती आगीन गाडी चालत होती झुक झुक बोली बोलत होती आगीन गाडी चालत होती दृश्य असे साठता अंतरी हृदयातून जे आले अधरी दृश्य असे साठता अंतरी हृदयातून जे आले अधरी स्वरांवरी चालल्या तरंगत गोड गोड काव्याच्या लहरी भाव भावना त्या हृदयातील पडदे पडदे खोलत होती भाव भावना त्या हृदयातील पडदे पडदे खोलत होती झुक झुक बोली बोलत होती आगीन गाडी चालत होती झुक झुक बोली बोलत होती आगीन गाडी चालत होती झुक 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 ज्यांनी ही कविता तुमच्या समोर सादर केली त्या कवयित्री अलका कुलकर्णी म्हणजे नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील आम्ही त्यांना भीष्माचार्य म्हणतो कारण आमच्या दृष्टीने त्या आहेत तेवढ्या त्यांची 12 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि 13वं आता माझ्या मते होईल 1 महिन्यात 12 पुस्तकं काय त्यांच्याकडे नाहीये उत्तम सूत्रसंचालिका कवयित्री मराठी भाषेपेक्षाही हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि सांगायचं असं की हिंदी भाषेचे प्राध्यापकही त्यांच्याकडून भाषांतर करून घेतात मराठीचं हिंदीमध्ये अनेक पुस्तकांचं भाषांतर केलेले आहे या 12 पुस्तकांमध्ये ते पुस्तकं नाही सातत्याने त्या लिखाण करत असतात ललित असो कथा असो कादंबरी असो अनेक काव्य मैफिली त्यांनी गाजवलेल्या आहेत अनेक बक्षिसं मिळवलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच मी त्यांचंही नाव घेतो सरांचं कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय त्या उभ्या राहू नाही शकत कुलकर्णी साहेब आणि उभ्या का नाही राहू शकत कारण 1.5 महिन्यापूर्वी त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि आजच त्या पहिल्यांदा तुमच्यासाठी घराच्या बाहेर पडलेल्या माझा वाढदिवसाला आम्ही मोठा कार्यक्रम ठेवला होता पण त्या आल्या नाही पण त्यांनी मला शब्द दिला होता की ती 14 तारखेला येणार आणि त्या आल्या धन्यवाद मॅडम आज खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे तर मंडळी कवी सोपानदेव चौधरी यांचं आपण ऐकतो आहे सोपानदेव चौधरी आणि संजीवनी मराठे यांची जर काव्य मैफिल असली ना तर दिवाळीच महाराष्ट्रासाठी दिवाळी होती कारण त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं त्यामुळे घराघरातून लोक अशा काव्य मैफिली ऐकण्यासाठी येत असत तिकीट काढायचे हो अशीच एक त्यांची पुन्हा कसे घडते चाफा देखील डोलला फुलांचीच कविता आहे बघा चाफा देखील डोलला जाई मात्र बोलत नाही चाफा देखील डोलला जाई मात्र बोलत नाही अबोली देखील बोलली मोगरा मात्र बोलत नाही अबोली देखील बोलली मोगरा मात्र बोलत नाही कसे घडते कळत नाही कसे घडते कळत नाही दगड देखील तरंगले दगड देखील तरंगले भावनेला तरंग नाही दगड देखील तरंगले भावनेला तरंग नाही
पानमुखी रंगले मन काही रंगत नाही. पानमुखी रंगले मन काही रंगत नाही. अन्ना वाचून अन्नपूर्णा, अन्ना वाचून अन्नपूर्णा, दिव्या वाचून दीपावली, जया वाचून विजयादशमी. मरणे जवळ जिंकणे दूर, मरणे जवळ जिंकणे दूर, असेच दिसती आमचे नूर. तेवत्यामध्ये तेज नाही, तेवत्यामध्ये तेज नाही, अंगामध्ये चेव नाही. कसे घडते कळत नाही, कसे घडते कळत नाही. अरे पुजारी आहोत आम्ही, पुजारी आहोत देव नाही, पुजारी आहोत देव नाही. आतापर्यंत आपण आमच्या कविता ऐकता आहात, पण सूत्रधार जो असतो, सूत्रसंचालक किंवा ह्या सगळ्या लेखनाची संहिता जी आहे, ज्यांनी लिहिलेले आहे ते किरण सोनार सर यांचा थोडक्यात मी तुम्हाला परिचय सांगते. खरं तर परिचय आवाजावरून, बोलण्यावरून, अस्तित्वावरून होतच आहे, पण तरीही त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं व्यक्तीजवळ, तर जो गुण असतो तो फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून जसं अख्ख्या महाराष्ट्रात आपण बातम्या ऐकतो इकडून तिकडून, वेगवेगळे चॅनल आपण ऐकतो टीव्हीवर, तसंच न्यूज 18 लोकमत हे जे चॅनल आहे, या न्यूज 18 लोकमतचे पत्रकार आहेत, व्याख्याते आहेत, कवी पण आहेत आणि लेखक पण आहेत. आणि पत्रकार माझ्या सोबत आहे असं म्हणण्यापेक्षा मी कवी, लेखक असा व्यक्ती पण माझ्या सोबत आहे असं म्हणायला आम्हाला खूप जास्त अभिमान वाटतो. आणि म्हणजे न्यूज 18 लोकमत मधनं ज्यावेळेला त्यांची पत्रकारिता असते, तर मला वाटतं उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि आपला इकडचा मराठवाड्याचा काही भाग हा त्यांच्या ह्याच्याकडे असतो. आत्ता पण हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच त्यांना न्यूज 18 लोकमतच्या कार्यभारासाठी मिटिंगला जायचं आहे बाहेरगावी नागपूरला, पण हा कार्यक्रम संपून ते जाणार आहे. म्हणजे कर्तव्यदक्षता जी असते ती पण पत्रकाराकडे कशी असते ती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आणि आमचा सगळा कार्यक्रम बांधण्याचं जे काम इतकं चांगल्या पद्धतीने ते प्रत्येक वेळेला करतात, त्यामुळे आमच्याकडे ती ऊर्जा आपोआपच आमच्या सगळ्यांकडे येत असते. म्हणून किरण सोनार शिवाय आमची मैफिल कधीच पूर्ण होत नाही किंवा रंगत सुद्धा नाही. त्यामुळे किरण सोनार यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊ. धन्यवाद मॅडम. आपण मैफिलीच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहे. तर मंडळी, महाराष्ट्राचे काव्य कोकिळ, काव्य कोकिळ कोकिळ आली नाही, आशीर्वाद भेटला. सोपान देवांचे आशीर्वाद आम्हाला भेटले. बहिणाबाईंचे सोपान देवांना होते आणि सोपान देवांचे आम्हाला होते. तर महाराष्ट्राचे काव्य कोकिळ सोपानदेव चौधरी म्हणजे कवितेत जगणारा निष्ठावंत काव्यवेडा काव्यकवी असेच वर्णन करावं लागेल बरं का. कविता आणि सोपानदेव चौधरी यांचं नेमकं नातं काय होतं ना, हे तुम्हाला आता या पुढच्या प्रसंगातून कळेल. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सोपानदेव चौधरी होते. त्यांना जेवणाची शुद्ध नसायची, कपड्याचे भान नसायचे. शेवटचा टप्पा, नुसतंच सुटकेस जी होती ती उघडायची आणि त्या सुटकेस मध्ये ठेवलेल्या कवितांच्या वया उचकटत बसायचे. त्यांनी छंद लिलावतीसाठी काही कविता लिहिल्या होत्या आणि त्या कवितांचा कविता संग्रह झाला पाहिजे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आता लीलावती हे त्यांच्या स्वर्गवासी पत्नीचं नाव आणि हे म्हणजे त्यांची पत्नी नाही होती त्यावेळेस. सोपान देवांची सूनबाई सुचित्रा वहिनी यांनी ती गोष्ट सोपान देवांची मनातली ओळखली आणि त्यांचे सोपान देवांचे चिरंजीव मधुसूदन आणि सूनबाई सुचित्रा यांनी त्या कवितांचा कविता संग्रह करण्याचा चंग बांधला.
इकडे सोपानदेव चौधरी दिवसेंदिवस आजारी पडत होते. ते सतत चिडचिड करायचे, रागवत होते, कुणाचाही ऐकत नव्हते. जेव्हा तेव्हा उठायचे, सुटकेस उघडायचे, कवितांची वही उचकाटायचे, असं त्यांचा दिनक्रम चालायचा. आणि एक दिवस सुचित्रा वहिनींनी एक कविता संग्रहाची मुद्रणप्रत बर का, आप्पांच्या हातात, सोपानदेवांना आप्पा म्हणायचे, त्यांच्या हातात ठेवली. सोपानदेवांच्या डोळ्यातून पाणी घळाघळा येऊ लागले. त्यांनी पुस्तकाकडे बघितलं असं बारीक नजरेने. त्यांना वाचता येत नव्हतं आणि त्यात दुरुस्त करणं तर शक्यच नव्हतं. पण त्यांना छंद लीलावती हा शब्द त्या मुद्रण प्रथेवरती ठळक दिसला आणि ते मूडमध्ये आले. त्यांचा चेहरा खुलून गेला आणि ज्ञानेश्वरी तुटक शब्दांमध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या गाऊ लागले, बोलू लागले. छंद लीलावतीसाठी सोपानदेवांना मनोगत लिहिण्याची इच्छा होती, पण पंचतत्व म्हणजे शरीरातील पंचतत्व विजत चालली होती. पण तरीही सोपानदेवांनी कागद घेतला, पेन घेतला आणि पहिली ओळ लिहिली. मात्र काही क्षणातच पेन गळून पडला. काय करावं काही समजत नव्हतं. पुढे 2 दिवस सुचित्रा वहिनींनी आणि सोपानदेवांचा जीवलग मित्र रमेश झवर गिरगावला राहायचे. त्या अवस्थेत त्यांनी सोपानदेवांनी सांगितलेला मजकूर ते सांगायचे सोपानदेव आणि हे लिहून घ्यायचे. कसं तरी ते पूर्ण केलं. छंद लीलावती छापण्यासाठी गेली. पण इकडे सोपानदेवांची तब्येत ढासळत होती, खूपच ढासळत होती. दिनांक 4 ऑक्टोबर 1984-82 चा काळ. 4 ऑक्टोबर 1982 त्या दिवशी सकाळी आप्पांचं मौन सुरू झालं. छंद लीलावतीकडे डोळे लावून बसलेले सोपानदेव यांचा राग मनातून निघून गेला. कसलाच आवाज नव्हता, चिडचिड नव्हती. सुनबाई सुचित्रा वहिनी किंवा सुनबाईंनी बघितलं वरतून आवाज येत नाही, म्हणून त्या माडीवर गेल्या आणि खोलीत डोकावलं. सोपानदेव यांची काहीच हालचाल नव्हती. सारे कसं शांत शांत झालं. अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुंदके उरले, आसू सरले सरले माझा मलाच विसावा, असा आसवा बिगर रडू नको रे जीवा. सांग सांग धरती माताशी कशी जादू झाली, झाड गेलं निघीसन मागे सावली उरली, झाड गेलं निघीसन मागे सावली
सोपानदेव शांत निजलेले होते. सोपानदेव शांत निजलेले होते. कवितांची वही असलेली सुटकेस बाजूलाच फुगडी पडलेली होती आणि कवी चंद्रशेखर यांचा काव्य कोकिळ आणि बहिणाबाईंचा सोपानदेव स्वर्गलोकी चढून गेला होता. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोम रोमातून, आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची